मित्रांनो, 5वी शिष्यवृत्ती परीक्षा आता जवळ येत चाललेली आहे आणि बुद्धिमत्ता विषयातील संख्या मालिका या घटकाची फास्ट रिव्हिजन व्हावी या हेतूनं आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, मागील परीक्षांना विचारलेले आणि या घटकावरती आधारित महत्त्वाचे आणि संभाव्य असू शकणारे प्रश्न जे आहेत, त्याचा समावेश आपण आजच्या व्हिडिओच्या मध्ये केलेला आहे. एकूण 30 प्रश्न असणार आहेत. हे सर्व प्रश्न 5वी स्कॉलरशिप परीक्षेला यापूर्वी विचारले गेलेले आहेत. एकही प्रश्न जशाच्या तसा रिपीट झालेला नाही. परंतु प्रश्न सोडविण्याची जी पद्धत आहे, जी क्लुप्ती आहे, ती मात्र सारखी असणारे प्रश्न सोडवण्याची पद्धत सारखी असणारे अनेक प्रश्न त्या ठिकाणी रिपीट झालेले आहेत आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. फास्ट रिव्हिजन या घटकाची होऊन जाईल आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, संख्या मालिका हा आपला आजचा घटक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी आपण पाहूया. संख्या मालिकेवरती ज्यावेळेला प्रश्न विचारले जातात, त्यावेळेला एकतर चुकीचं पद ओळखा असं विचारलं जातं किंवा संख्यांची अदलाबदल केल्यानंतर एकूण मूळ संख्या किती, सम किती, विषम किती अशा अर्थानं प्रश्न येतो. त्रिकोणी किती, घन किती, वर्ग संख्या किती, चौरस संख्या किती असे प्रश्न असू शकतात किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद ओळखा अशा आशयाचा प्रश्न असू शकतो किंवा संख्यांची अदलाबदल केल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या कोणती, लहानात लहान संख्या कोणती, अशा आशयाचे प्रश्न या घटकामध्ये विचारले जाऊ शकतात. आता प्रश्न सोडविताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लगतच्या 2 संख्यांचा फरक आपण काढला पाहिजे. कारण की त्या फरकामध्ये एक पॅटर्न असतो, आकृतिबंध असतो आणि त्या आधारे आपण ते उत्तर काढू शकत असतो. किंवा कधी-कधी पहिली संख्या आणि तिसरी संख्या, दुसरी संख्या आणि चौथी संख्या या क्रमानं आपल्याला फरक काढायला लागतो. कधी-कधी फरकाचाही फरक काढायला लागतो आणि त्याच्यामध्ये एक पॅटर्न लपलेला असतो. कधी-कधी त्या संख्यांचा जो फरक असतो, त्या मूळ संख्या क्रमानं आलेल्या असतात किंवा क्रमानं समसंख्या आलेल्या असतात किंवा क्रमानं विषम संख्या आलेल्या असतात किंवा क्रमानं घन संख्या, वर्ग संख्या, चौरस संख्या किंवा त्रिकोणी संख्या आलेल्या असतात किंवा पहिली जी संख्या असेल त्या संख्येतील अंकांचा जे काही बेरीज आहे, ती पहिल्या संख्येमध्ये मिळून पुढची संख्या आलेली असते किंवा पहिल्या संख्येतील अंकांचा गुणाकार करून ती संख्या मिळून पुढील संख्या आलेली असते. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी याच्यामध्ये जे काही पॅटर्न लपलेले असतात, ते पॅटर्न आपल्याला शोधावे लागतात आणि त्या आधारे आपल्याला उत्तर काढायला लागतं. आता प्रत्यक्षामध्ये प्रश्न ज्यावेळेला आपण सोडवू, त्यावेळेला जे पॅटर्न आहेत, तेही आपल्या लक्षामध्ये येतील. आता आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 पाहूया, की मध्ये विचारलं, की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. संख्या मालिका आपल्या समोर दिलेली आहे. आता आपण काय करूया, याचा फरक काढून पाहूया. ही पहिली बेसिक गोष्ट आहे याची. फरक काढून त्याच्यातला पॅटर्न शोधणं. कारण की शक्यतो फरकामध्येच कधी-कधी पॅटर्न लपलेला असतो आणि लगेच उत्तर येतं. म्हणून पहिलं पॅटर्न पाहूया. आता फरक पाहूया. दोघांमधला फरक आहे 14 आणि 19 मधला 5. 19 आणि 29 मधला फरक आहे 10. इथला फरक आहे 11. 40 आणि 44 मधला फरक आहे 4. 44 आणि 52 मधला फरक आहे 8. 52 आणि 59 मधला फरक आहे 7. आता मित्रांनो, याच्यामधला जो पॅटर्न आहे, तो आपल्याला म्हणजे क्रमवार अशा संख्या काही दिसत नाहीयेत. जो काही क्रम आहे 5, 10, 11, 4, 8, 7 हे स्क्रम्बल आहे. त्याच्यामुळे उत्तर आता या पद्धतीनं काढता येणार नाहीये. आता याचं उत्तर कसं काढायला लागणार आहे आपल्याला, ते पाहूया बघा आता. तर पहिली जी संख्या आहे 14, ही पाहिल्यानंतर लगेच पुढे आपल्याला लगेच लक्षात येतंय, की काय असावं? तर 4 आणि 1 हे 2 अंक याच्यामध्ये आहेत. 1 आणि 4 दोघांची बेरीज किती होते? 5. 14 मध्ये हे 5 मिळवल्यानंतर पुढील संख्या येते मित्रांनो 19. 19 मध्ये किती आहे? 1 आणि 9 आहे. दोघांची बेरीज किती होणार आहे? 10. या 19 मध्ये हे 10 मिळवले तर काय येतं मित्रांनो? 29. आता या 29 मध्ये 2 अंक आहेत. ते आहेत 9 आणि 2 11 होतात त्यांची बेरीज. हे 11 या 29 मध्ये मिळवले तर पुढली संख्या येते 40. 40 मध्ये 2 अंक आहेत 4 आणि 0 त्यांची बेरीज होते 4. 40 मध्ये हे 4 मिळवल्यावर किती उत्तर येतं मित्रांनो? 44. आता या 44 मध्ये 2 अंक आहेत 4 आणि 4 8 होतात. ह्या 44 मध्ये हे 8 मिळवले की उत्तर येते 52 ही संख्या उत्तर येते. पहा पुढली संख्या. 52 मध्ये 2 अंक आहेत 5 आणि 2 7. या दोघांची बेरीज येते 7.
52 मध्ये 7 मिळवल्यानंतर उत्तर येतं 59. ही संख्या येते. आता प्रश्नचिन्हाची संख्या काढणं काहीच अवघड नाही. पॅटर्न आपल्या लक्षात आलेला आहे. 5 आणि 9 ची बेरीज होते 14. 59 मध्ये आपल्याला 14 मिळवायचे आहेत. किती उत्तर येते मित्रांनो? 73. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 73. पॅटर्न काय होता? पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज, आलेली बेरीज पहिल्या संख्येमध्ये मिळवायची आहे आणि पुढील संख्या उत्तर येणार आहे. याच क्रमानं आपल्याला शेवटपर्यंत जायचं होतं. किंवा पॅटर्न लक्षात आलं डायरेक्ट शेवटचं जरी 5 आणि 9 14, 14 आणि 59 73 असं केलं तरी सुद्धा चालतंय. परंतु पहिल्या 1, 2, 3 संख्यांपर्यंत आपण पॅटर्न चेक केला पाहिजे. कधी-कधी त्याच्यामध्ये थोडंसं भुलभुलैया सुद्धा असू शकतो. पॅटर्नमध्ये दुसराही एखादा पॅटर्न लपलेला असतो. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलं, की चुकीचं पद ओळखा. आता या ठिकाणी परत एकदा आपण फरक काढूया. इथे फरक किती येतोय? 14 आणि 18 चा 4, 18 आणि 26 चा येतोय 8, 26 आणि 38 चा येतोय 12, 38 आणि 62 चा किती येतोय मित्रांनो? 24. इथे 62 आणि 76 चा येतोय 14 आणि 76 आणि 102 चा किती फरक येतोय? 26. इथे क्रमानं फरक येत नाही. त्याच्यामुळं फरकाचा फरक काढूनही आपल्याला काय लगेच उत्तर मिळणार नाही. आता पहिलं जे उदाहरण आपण सोडवलंय ना, त्याच प्रकारचं मित्रांनो हे उदाहरण लगेच लक्षात येतं, की आहे. कसं? पहा पहिल्या उदाहरणामध्ये आपण बेरीज केलेली होती आणि ती पहिल्या संख्येमध्ये मिळवलेली होती. इथे तसं नाही. इथे बघा काय आहे? इथे 4, 1 आणि 4 चा गुणाकार आहे बघा. 4 एक 4. हे 14 मध्ये हा गुणाकार जो आहे 14तल्या अंकांचा तो मिळवायचा आहे. उत्तर येतंय 18 पुढील संख्या. पुढे काय आहे? 1 आणि 8. 8 एक 8. आलेला जो गुणाकार आहे तो त्या संख्येमध्ये मिळवायचा आहे. 18 आणि 8 26 पुढली संख्या आली. आता 26 मध्ये 2 आणि 6 आहे. दोघांचा गुणाकार किती होतो? 6 दुने 12. हा जो गुणाकार आहे तो 26 मध्ये मिळवायचा आहे. 6 आणि 2 चा जो गुणाकार आहे 12 तो त्याच संख्येमध्ये मिळवायचा आहे. उत्तर येतंय 38. अशा पद्धतीने हा पॅटर्न आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्याला इथे आता शेवटी काय करायला लागणार बघा. या दोघांचा गुणाकार काय होईल बघा. इथे एक सॉरी आपल्याला चुकीचं पद ओळखायचं बघा. म्हणजे घाई करू नका. जसं आता आपण शेवटी जसं मागाच्या उदाहरणावरती पॅटर्न प्रश्नचिन्ह जागी आपल्याला ते संख्या ओळखायची होती. इथे तसं नाही चुकीचं पद ओळखायचंय. इथे कुठेतरी चूक आहे ती बघूया आता आपण. इथे काय आहे बघा 38 पर्यंत आलो आपण. आता 38 मध्ये किती आहे? 2 अंक 3 आणि 8 गुणाकार येतोय 8 त्रिक 24. 38 मध्ये 24 मिळाल्यानंतर उत्तर काय येतंय मित्रांनो 62 म्हणजे ही संख्या मिळाली. आता 62 मध्ये 6 आणि 2 आहे. दोघांचा गुणाकार होईल 12. 62 मध्ये 12 मिळवल्यानंतर उत्तर येतंय 74. म्हणजे 76 नसले पाहिजे होते. त्या जागी काय असले पाहिजे होते? 74. पुढे टॅली होते का पाहूया. 74 मध्ये 2 अंक 7 आणि 4 7 चोक 28. 74 मध्ये 28 मिळवले. उत्तर येते मित्रांनो 102. म्हणजेच 76 हे चुकीचं पद आहे. 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये पॅटर्न काय होता? पहिल्या संख्येतील अंकांचा गुणाकार, आलेला गुणाकार पहिल्या संख्येमध्ये मिळवायचा आहे. पुढची संख्या अशा पद्धतीने आपल्याला टॅली करायचं होतं. त्यानुसार 76 हे चुकीचं पद मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलं, की चुकीचं पद ओळखा. आता इथे आपण जर फरक काढला तर फरक किती येतोय बघा. 11 चा येतोय. इथे येतोय 13 चा. इथे येतोय 13 चा. इथे कितीचा फरक येतोय मित्रांनो? 63 आणि 17 80. 80 आणि वरचे 6. 17 आणि 6 किती होतात? 23. इथे कितीचा फरक येतोय बघा. 86 आणि 14. 100. 14 आणि 9 23 होतात बघा. आता इथे जर आपण एक थोडंसं पाहिलं ना मित्रांनो, तर आपल्या लक्षामध्ये येते पहा, की इथं ह्या ज्या संख्या आहेत ना, ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे. 23 सुद्धा मूळ संख्या. 11, 13 आणि 23 मूळ संख्या आहेत. फक्त पॅटर्न काय आहे, की 11 आले, 13 आले, 13 आले, 23 आले, 23 आले. असा पॅटर्न नसणार आहे. याचा अर्थ काय आहे? पहिली मूळ संख्या आहे 11, त्यानंतर आहे 13, त्यानंतर कोणती मूळ संख्या आहे? 17 आहे. 17 नंतर कोणती आहे? 19 आणि 19 नंतर कोणती आहे? 23. आता पाहूया. चुकीचं पद कोणतं बघा. 50 पर्यंत बरोबर आहे. 37 आणि 13 किती होतात? 50. 50 मध्ये आपल्याला काय मिळवायला लागतील? 17 आणि 63 च्या ऐवजी तिथे काय असणार आहेत? 67. आता टॅली करून पाहूया. ह्या 63 च्या ऐवजी काय असले पाहिजे? 67 असले पाहिजे. 63 चुकीचं आहे. 67 असले पाहिजे. 67 मध्ये 19 मिळवल्यानंतर काय होतंय मित्रांनो? 86 आणि 86 मध्ये 23 मिळवल्यानंतर काय होतंय? 109. म्हणजे बरोबर हा पॅटर्न जुळतोय. याचा अर्थ 63 हे पद चुकीचं आहे. 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 63. 63 ऐवजी काय असायला पाहिजे होतं? 67. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलंय? खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमानं येणारी संख्या कोणती? आता क्रमानं येणारी संख्या कोणती? उतरता क्रम दिलाय संख्यांचा. इथे फरक काढून पाहूया आपण. फरक किती होतोय? 85 आणि 15 100 आणि हे 14. किती फरक येतो? 29.
इथं कितीचा फरक आहे बघा. 62 आणि 8 70 आणि हे 15 किती होतात? 15 आणि 7 22. जर जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोठ्या संख्येतून लहान संख्या वजाही करू शकता. 5 2 गेले 3, 8 6 गेले 2. इथे किती फरक आला? 23 चा फरक आला. आता परत पाहूया. 114 आणि 85 मधला फरक किती येतो मित्रांनो? 29 चा येतोय. 85 आणि 15 100 आणि हे 14, 15 आणि 14 29. इथे किती येतोय? 62 आणि 8 70 आणि 8 आणि हे 15 वर 70 आणि 15 85. 15 आणि 8 किती होतात? 23. आता 62 आणि 43 चा फरक किती होतो मित्रांनो? 43 आणि 7 होतात 50 आणि वरचे 12. 7 आणि 12 किती होतात? 19 चा फरक येतोय. नंतर इथे आपल्याला फरक काढता येणार नाही कारण की प्रश्नचिन्ह आहे. परंतु तुमच्या लक्षामध्ये आलंय का, की उतरत्या क्रमाने याच्यामध्ये एक पॅटर्न तयार झालेला आहे पहा. काय पॅटर्न झालाय? इथे ही 29 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या आहे. आता इथे किती मूळ संख्या असली पाहिजे? 17 आणि शेवटी किती येणार आहे मग? 13. तर बघा 43 मधून 17 जर कमी केले आपण, 43 वजा 17 जर केलं, तर काय होईल बरं? या 13 मधून 7 जातील, 6 राहतील आणि 3तून 1 जाईल. किती राहील? 2 राहील. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे? 26. आता 26 मधून जर 13 गेले तर उत्तर किती येतंय? 13. म्हणजे हे जुळतंय. याचा अर्थ हा जो काही फरक आहे तो त्या ठिकाणी उतरत्या क्रमानं मूळ संख्या आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल? 26 ही संख्या असणार आहे. 4 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आता. यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या आपल्याला निवडायला सांगितलेली पहा. आता फरक पाहूया. 11 आणि 12 चा फरक होतो 1. 12 आणि 16 चा फरक आहे 4. 16 आणि 52 मधला फरक आहे 36. इथे फरक काढता येणार नाही कारण प्रश्नचिन्ह आलंय आणि 92 आणि 96 मधला फरक आहे मित्रांनो 4. इथे लगेच लक्षात येतंय आपल्याला, की जो फरक आलाय ना 2 संख्यांमधला, तो वर्ग संख्या आहे बघा. 1 ही वर्ग संख्या आहे, 4 ही वर्ग संख्या आहे, 36 ही वर्ग संख्या आहे, 4 ही वर्ग संख्या आहे. म्हणजे आपल्याला इथं अशी संख्या बघायची आहे, की 52 आणि त्या संख्येतला जो फरक येईल ती ही वर्ग संख्या असली पाहिजे आणि इथे हे जे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे ती आणि 92 मधला फरक सुद्धा वर्ग संख्या असली पाहिजे. आता आपण या प्रश्नचिन्हाच्या जागेवर 77 टाकून पाहूया. 52 आणि 77 चा इथे 52 होईल 77 आणि 92. पाहूया आता 52 आणि 77 चा फरक किती येतोय? 25. ती वर्ग संख्या आहे आणि 77 आणि 92 चा फरक किती येतो मित्रांनो? 15. आणि हा जो फरक आहे ती वर्ग संख्या नाही. म्हणजे 77 हे उत्तर होणार नाही. 77 हा पर्याय चुकीचा आहे. आता आपण काय करूया? या 52 च्या पुढे ही जी प्रश्नचिन्ह आहे 52 आणि 92 च्या मध्ये तिथे आपण पर्याय क्रमांक 2 टाकून पाहूया 56. 52 आणि 56 चा फरक किती होतोय मित्रांनो? 4 होतोय आणि 56 आणि 92 चा जो फरक आहे तो किती होतोय मित्रांनो? तर 56 आणि 92 चा फरक होतोय. 56 आणि 6 62 आणि 30 36. म्हणजे दोन्हीही या वर्गसंख्या आहेत. दोन्हीही वर्गसंख्या आहेत. आता याला बाद नको करायला. पाहूया कारण की दोन्ही संख्या वर्गसंख्या आहेत. आता पुढचं पाहूया. 52 आणि 92 च्या मध्ये आपण 61 पकडूया. 52 आणि 61 चा फरक किती होतोय? 9. 9 ही वर्गसंख्या आहे आणि 61 आणि 92 चा फरक किती होतो मित्रांनो? तर 2तून 1 गेला 1 राहील, 9तून 6 गेले 3 राहतील. ही वर्गसंख्या नाही म्हणजे हाही पर्याय बाद आहे. आता शेवटचा आपण एक पाहूया की 52 आणि 92 च्या मध्ये आपण शेवटचा पर्याय 83 टाकून पाहूया. 52 आणि 83 चा फरक किती होतो मित्रांनो? तर 3 मधून 2 गेले 1 राहतील, 8तून 5 गेले 3 राहतील आणि इथे 83 आणि 92 चा फरक किती येतोय? 9 येतोय. म्हणजे मित्रांनो ही वर्गसंख्या आहे पण 31 नाही. म्हणून हाही पर्याय बाद होईल. म्हणजे याचं उत्तर काय आहे मित्रांनो? 56. तर काय? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होईल. प्रश्नचिन्हाच्या जागी 56 येईल. म्हणजेच प्रत्येक संख्यांचा जो फरक आहे ती वर्गसंख्या असणार आहे. आपल्याला असं पर्याय टाकून टॅली करावं लागणार आहे. ठीक आहे? जाऊया पुढे आता प्रश्न क्रमांक 6 पाहूया. खालील संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? किती मूळ संख्या तयार होतील? आता इथे अदलाबदल केली तयार होईल 13. इथे अदलाबदल केल्यावर होईल 95. इथे होईल 53. इथे होईल 91. इथे होईल 71. इथे होईल 43. इथे होईल 61. इथे होईल 98. इथे होईल 47. आता पहा ही मूळ संख्येची व्याख्या आपल्याला माहिती आहे. ज्या संख्येचे विभाजक 2च असतात. 1 आणि ती संख्या स्वतः त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आता 13 ही मूळ संख्या आहे. 95 नाहीये ही संयुक्त आहे कारण की हिला 5 न भाग जातोय. यानंतर 53 एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 71 मूळ संख्या आहे. 43 मूळ संख्या आहे. 61 ही मूळ संख्या आहे
आणि 47 ही मूळ संख्या आहे. तर मित्रांनो 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. एकूण 6 या मूळ संख्या आहेत. 98 ही समसंख्या आहे. 2 ही समसंख्या सोडून सगळ्या समसंख्या या संयुक्त संख्या असतात. 2 हीच मूळ संख्या असते. त्याच्यामुळे 98 ही जी आहे, ही संख्या संयुक्त आहे. 91 हे 13च्या पाढ्यामध्ये आहे. 7 त्याला भाग जातो. त्याच्यामुळं आणि 95 याला सुद्धा भाग जातो. त्याच्यामुळं मूळ संख्या किती आहेत मित्रांनो? 13, 53, 71, 43, 61 आणि 47. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय म्हटलंय, की संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा. आता फरक काढूया. 27 आणि 11चा फरक किती होतो मित्रांनो? 11 आणि 16 27. 27 आणि 24चा फरक किती होतोय? तर 24. 51 आणि 83चा फरक किती होतोय? 3 1 गेले 2 राहतील. 8 5 जातात. किती 3 राहतील. इथे फरक किती येतो मित्रांनो? तर 102, 83 आणि 17 100 होतील. 17 आणि 2 19चा फरक राहील आणि 102च्या पुढं 71चा फरक किती येतो मित्रांनो? तर 69चा फरक त्या ठिकाणी येतो आहे. आता पहा, आपल्याला काय करायचंय, चुकीचं पद ओळखायचं आहे. चुकीचं पद आपल्याला ओळखायचंय. इथे कसा फरक आलाय बघा बरं. 16 आलाय, 24 आलाय, 32 आलाय. हे 8च्या पाढ्यामधील या संख्या आहेत. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32. इथे काय यायला पाहिजे होतं? 8 पंचे 40. 19 नको होता फरक यायला, तो 40 यायला पाहिजे होता. 43 आणि 40 किती होतील मित्रांनो? 3 आणि 0 3 राहतील. 8 आणि 4 होतील 12. आणि मग आता बघा, फरक किती आला इथं? 40. म्हणजेच इथं 102 च्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? 123 असायला पाहिजे होतं. आता पुढचा जो फरक आहे ना, तो बघा. आता पहिल्यापासून पाहूया. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 पंचे 40, 8 सहाे 48. किती फरक पाहिजे? 48. 3 आणि 8 होतील 11, हातचा आला 1, 12 आणि 1 13 आणि 4 17 जुळलं. म्हणजेच मित्रांनो, हा जो काही पॅटर्न आहे, तो 8च्या पाढ्यातील म्हणजे 8 दुने 16 पासून तर 8 सहाे 48 पर्यंत या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. 102 हे चुकीचं आहे. तिथे 123 असायला पाहिजे होतं. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 102. प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय म्हटलंय, की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? फरक काय येतो दोघांमधला? 4. 13 आणि 17चा फरक आहे 4. 17 आणि 25 मधला फरक आहे 8. 25 आणि 32 मधला फरक आहे बघा 25 आणि 32 मधला फरक आहे मित्रांनो 7. त्यानंतर 25 आणि 5 30 आणि 2 7. 32 आणि 35 मधला फरक आहे 5. आता प्रश्नचिन्हाच्या जागेचा आपल्याला फरक काढायचा आहे. ठीक आहे. तर आता पॅटर्न तर आपल्या फरकावरून लक्षात येत नाहीये. 4 आहे, 8 आहे, 7 आहे, 5 आहे आणि मग इथं पॅटर्न तो जुळत नाही. मग उत्तर काय येतंय मित्रांनो बघा, जे पहिलं आणि दुसरं आपण उदाहरण सोडवलं होतं ना, इथं पण तोच पॅटर्न आहे पहिल्या संख्येसारखा. 13 मध्ये 2 अंक आहेत, 1 आणि 3. किती बेरीज होईल? 4. 13 आणि 4 किती होतात? 17. त्यानंतर 17ची अंकातील बेरीज किती होईल? या संख्येतील अंकांची बेरीज 1 आणि 7 होईल 8. 17 आणि 8 किती होतात? 25. पुढची संख्या. इथे 25 मध्ये 2 आणि 5 बेरीज किती होईल? 7. 25 आणि 7 किती होतात? 32. 32 मध्ये 3 आणि 2 ची बेरीज होते 5. 32 आणि 5 ची बेरीज किती होईल? 37. पुढची संख्या आलेली आहे. आता 37 मध्ये 3 आणि 7 आहे. दोघांची बेरीज होईल 10. 37 मध्ये हे 10 मिळवल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला मिळणार आहे. उत्तर येईल 47. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 47. आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलंय? पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचं पद ओळखा. आता चुकीचं पद ओळखताना आपण फरक काढून घेऊया. 3 आणि 11चा फरक आहे 8. 11 आणि 27चा फरक आहे 16. 37 आणि 57 मधला फरक आहे मित्रांनो 30. 57 आणि 123 मधला फरक आहे बघा. 57 आणि 43 होते 100. 43 आणि हे 26 किती होतात मित्रांनो? 66. त्यानंतर 123 आणि 251 मधला जो फरक आहे, तो किती होतो मित्रांनो पहा. 251 मायनस 123 केले. इथे 11तून 3 जातील 8 राहतील. इथून 4तून 2 गेले 2 राहतील आणि इथं 2तून 1 गेला 1. 128 एवढा फरक येतो आहे. आता इथे लगेच लक्षात येते आपल्याला पॅटर्न काय? काय पॅटर्न आहे बघा. इथे 8 फरक आलाय. याची दुप्पट आली बघा पुढची संख्या. पुढचा फरक हा दुप्पट आहे. पहिल्या फरकाच्या दुप्पट पुढचा फरक आहे. 8 दुने 16. इथे काय असायला पाहिजे होतं मग? 16 दुने 32. याचा अर्थ 57 ही चुकीची संख्या आहे. इथे 32 असायला पाहिजे होतं. मग 27 आणि 32 किती होतील मित्रांनो? तर ते होतील 59. मग आता 59 32 ची दुप्पट आहे 64. 59 मध्ये 64 मिळवले. 9 4 13 हातचा आला 1. 5 आणि 1 6 आणि 6 12 जुळलं. म्हणजेच इथे येईल
इथे 30 ऐवजी 32 पाहिजे होतं म्हणजे बरोबर 64 येईल आणि 64 दुने 128 याचा अर्थ 57 हे चुकीचं पद आहे. त्याऐवजी 59 ही संख्या असायला पाहिजे होती. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलंय? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता हे पाहता क्षणीच आपल्या लक्षामध्ये येतंय, की ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत. हा 11चा वर्ग आहे, 169 13चा आहे, 225 15चा आहे, 289 17चा आहे. क्रमानं विषम संख्या आलेल्या आहेत बघा. 11, 13, 15, 17 इथं काय येईल मग 19. मग प्रश्नचिन्हा जागी काय येईल? 19चा वर्ग येईल. तो किती आहे मित्रांनो? 361. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 361. प्रश्न क्रमांक 11 पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. आता फरक काढून पाहूया. 3 आणि 4 मधला फरक होईल 1. 4 आणि 7 चा फरक होईल 3. 7 आणि 10 चा फरक होईल 3. 10 आणि 15 चा फरक होईल 5. 15 आणि 22 चा फरक होईल 7. 22 आणि 31 चा फरक होईल 8. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या पाहायची असल्यामुळं पॅटर्न हा असला पाहिजे. इथे तर पॅटर्न आपल्याला दिसत नाही. आता आपण एक काम करूया. हे जे काही एकाआड एक संख्या आहेत, त्यांचा फरक आपण काढून पाहूया. पॅटर्न लगेच आपल्या लक्षात येईल. 3 आणि 7 चा फरक होतोय 4, 7 आणि 15 चा फरक होतोय 8 आणि या 15 आणि 31 चा फरक होतोय 16. म्हणजे मित्रांनो, हा जो काही फरक आहे, पहिला जो फरक आलाय पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा, त्या फरकाची दुप्पट पुढचा फरक आलेला आहे पहा. मग आता 4 दुने 8, 8 दुने 16 असा तो पॅटर्न आहे. मग आता आपण काय करूया दुसरी आणि चौथी संख्या पाहूया. चौथी आणि 6वी संख्या पाहूया. म्हणजे 6वी आणि 8व्या संख्येचा आपल्याला म्हणजे प्रश्नचिन्हाची जी जागी 8वी संख्या आहे, ती आपल्याला मिळेल. 4 आणि 10चा फरक होतोय 6. 10 आणि 22चा 10 आणि 22चा फरक होतोय 12. म्हणजे इथंही दुप्पट आहे बघा 6 दुने 12. 12 दुने 24 या ठिकाणी फरक यायला पाहिजे. 24 आणि 22 मिळवले तर किती होतात मित्रांनो? 46 म्हणजेच 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 46. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पहा फरक किती येतोय 2 आणि 7चा 5 फरक येतोय. इथे 7 आणि 28 चा फरक किती येतोय मित्रांनो? तर तो 21 येतोय. 28 आणि 64 चा फरक किती येतोय? तर तो आहे बघा 36. 64 आणि 126 चा फरक किती मित्रांनो? 62. 126 आणि 215 चा फरक किती येतोय? 74 आणि 15 89 चा फरक येतो आहे. सलग तो फरक नाही. सलग तो फरक नाही. मग इथं पहा आता आपल्याला एक वेगळाच फरकाचा फरक काढूनही उत्तर आपल्याला लगेच मिळणार नाहीये. 16 फरक येईल. इथे 15 येतोय. इथे किती येतोय मित्रांनो? 62 हे 4 आणि 22 26 आणि इथे आहे 27. 15 16 15 नाही. तर फरकाचा फरक काढूनही आपल्याला उत्तर मिळणार नाही. इथं आपल्याला चुकीचं पद ओळखायचंय. तर याच्यामध्ये एक नवीन क्लुप्ती आहे पहा. जी आत्तापूर्वी जे उदाहरणं सोडवली त्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये आहे बघा. पहिली संख्या आहे 2. तर 1 चा घन आहे पहा आणि 1 चा घनामध्ये आपण तोच 1 मिळवलेला आहे पहा. 1 चा घन आहे 1 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला. 1 आणि 1 किती होतंय? 2. आता पुढे आहे 2 चा घन. 2 चा घन किती येतोय मित्रांनो? 8 आणि 8 मधून आपल्याला 1 मायनस करायचं आहे. किती येईल उत्तर? 7. आता एकदा प्लस केला, एकदा मायनस केलाय 1. आता पुढे बघा 3 चा घन किती आहे बरं? 3 चा घन आहे 27 त्याच्यामध्ये प्लस 1 केला किती उत्तर येईल? 28. आता पुढे आहे 4 चा घन. 4 ही संख्या आहे तिचा घन काढायचा आहे. 4 चोक 16 16 चोक 64 मायनस 1 केला, वजा 1 केला किती उत्तर आलं? 63. म्हणजे इथं 63 असायला पाहिजे होतं, परंतु इथं 64 आहे. म्हणजे चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक 2 64. आता पुढचं पण टॅली करून पाहूया. पुढे आहे 5 संख्या. 5 चा घन किती होईल? 5 5 25, 25 5 125. इथे मायनस आहे, प्लस करावं लागेल आता. 125 प्लस 1 अधिक 1 126 ही संख्या जुळली. पुढे आहे 6, 5 नंतर 6 आहे. 6 चा घन किती होईल? 6 6 36, 36 आहे 216 आणि इथे प्लस केलाय. आता 216 मधून मायनस 1 करावा लागेल. 216 वजा 1 केलं किती उत्तर येतं मित्रांनो? 215. म्हणजेच हा पॅटर्न जुळतोय. घन आहे 1 ते क्रमवार संख्यांचा आणि त्या घनामध्ये पहिल्यांदा अधिक 1 केलाय, दुसऱ्यांदा वजा 1 केलाय. असा तो पॅटर्न आहे. त्यानुसार 64 हे चुकीचं पद आहे. 64 ऐवजी 63 असायला पाहिजे होतं. 12चं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय म्हटलं मित्रांनो? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते लिहा. आता इथं पहा, इथे 2 चा फरक आहे 14 आणि 16 मध्ये. 16 आणि 19 मध्ये फरक खाली लिहितोय. 3 चा फरक आहे. 19 आणि 24 मध्ये 5 चा फरक आहे.
24 आणि 31 मध्ये 7चा फरक आहे. 31 आणि 42 मध्ये 11चा फरक आहे. 42 आणि 55 मध्ये 13चा फरक आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो, फरक जो पाहिलाय लगतच्या 2 संख्यांचा, लगेच पॅटर्न आपल्या लक्षामध्ये आलाय. सर्व मूळ संख्या आहेत क्रमाने आलेल्या 2, 3, 5, 7, 11, 13. याच्या पुढची जी क्रमवार मूळ संख्या आहे ती किती आहे? 17. 55 मध्ये 17 आपल्याला मिळवावे लागतील आणि मग उत्तर किती येईल? 5 आणि 7 12, हातचा 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 72. 55 आणि 17 किती होतात? 72. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 72. म्हणजे फरक जो काढलेला आहे तो मूळ संख्यांचा फरक आहे. प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय म्हटलंय? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता 4 आणि 7चा फरक होईल 3, 7 आणि 16चा फरक आहे 6, 13 आणि 25चा फरक आहे 12, 25 आणि 49चा फरक आहे 24 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे. पॅटर्न लगेच लक्षात येतो आपल्या. फरकाचा दुप्पट आहे पुढला फरक. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. 49 मध्ये 48 आपल्याला मिळवायला लागतील. 9 आणि 8 17 होतील. हातचा 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 97. फरकावरून लगेच लक्षात येतंय की जो पहिला फरक आहे त्याची दुप्पट पुढचा फरक असलेली संख्या आहे. प्रश्न क्रमांक आता 15 पाहूया. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय म्हटलंय की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. कमी संख्या आहेत 13 आणि 15 यांचा फरक किती येतो मित्रांनो? 2. 15 आणि 19 चा फरक येतोय 4. 19 आणि 28 चा फरक येतोय 8. आता इथे दुप्पट आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. जो फरक आलाय ना मित्रांनो, तो पॅटर्न लगेच लक्षामध्ये येतो आपल्या, की दुप्पट आहे पुढची संख्या बघा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. आता हे जर आपण पाहिलं ना मित्रांनो, काय होईल इथं बघा, 16 जर आपण 27 मध्ये मिळवले या पॅटर्ननुसार किती होईल बरं? 27 आणि 16 43 होईल. 7 आणि 7 13, हातचा 1, 2 आणि 1 3 आणि 4 43. पण पर्यायामध्ये आहे का मित्रांनो? पॅटर्न तर बरोबर आहे, दुप्पट आहे. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. परंतु 43 हे पर्यायामध्ये नाही. मग आता आपल्याला दुसरी क्लृप्ती बघायला लागणार आहे. जे आपण पहिलं उदाहरण सोडवलं होतं ना बेरजेचं, तर इथे आता तोच पॅटर्न आहे बघा. आपल्याला बेरीज करायची नाही, तर आपल्याला इथे दुसराच पॅटर्न आहे बघा. पहिल्या संख्येमध्ये आहे 13. 2 अंक आहेत 1 आणि 3. त्यांचा फरक किती येतोय? 2. 13 मध्ये 2 मिळवले तर किती येईल मित्रांनो? 15. आता 15 मध्ये 2 अंक आहेत 1 आणि 5. फरक किती येईल त्यांचा? 4. 15 मध्ये हे 4 मिळवलं तर किती येईल? 19. 19 मध्ये 2 अंक आहेत 1 आणि 9. त्यांच्यातला फरक किती आहे? 8. 19 मध्ये हे 8 मिळवलं तर काय येईल मित्रांनो? 27. 27 मध्ये 2 अंक आहेत 2 आणि 7. त्यांच्यातला फरक किती आहे? 5. 27 मध्ये हे 5 मिळवलं तर काय येईल मित्रांनो? 32. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 32. तर इथे काय केलंय, ही जी दिलेली संख्या आहे याच्यामधून 3 मधून 1 वजा केलेला आहे. उत्तर येतंय 2 आणि हे जी काही वजाबाकी आलेली आहे पहिल्या संख्येतील अंकांची, ती वजाबाकी या पहिल्या संख्येमध्ये मिळवलेली आहे आणि पुढली संख्या आलेली आहे. अशा पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 32. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता इथे काय मित्रांनो फरक आहे 3 आणि 4 मधला 1 आहे. 4 आणि 6 मध्ये 2 आहे. 6 आणि 10 मध्ये 4 चा फरक आहे. 10 आणि 22 मध्ये 12 चा फरक आहे. 22 आणि 34 मध्ये 12 चा फरक आहे. आता आपल्याला लक्षामध्ये येतंय, की 22 ही चुकीचं पद आहे. हे चुकीची संख्या आहे, चुकीचं पद आहे. कसं? हे बघा, फरक कसा आलाय? 1 ची दुप्पट आहे 2, 2 ची दुप्पट आहे 4, 4 ची दुप्पट किती येईल मित्रांनो? 8 आणि 8 ची दुप्पट किती येईल? 16. जर इथं आपण 10 आणि 8 22 च्या ऐवजी काय टाकलं? 18. तर बरोबर काय होईल बघा, इथे जसं 3 आणि 1 4 आलंय, 4 आणि 2 4 आणि 2 6 आलंय, 6 आणि 4 10 आलंय. तसं 10 आणि 8 किती होईल? 18 आणि मग 8 ची दुप्पट येईल 16. 18 आणि 16 किती होतंय? 34. म्हणून 22 हे चुकीचं पद आहे. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे फरक जो आलेला आहे ना पहिला, त्याची दुप्पट पुढचा फरक आलाय. 1 दुने 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 असा. प्रश्न क्रमांक 17. तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल मित्रांनो, की जर पॅटर्न आहेत ना बऱ्यापैकी पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज करून ती पहिल्या संख्येमध्ये मिळून उत्तर आलंय किंवा वजाबाकी करून उत्तर आलंय किंवा गुणाकार करून उत्तर आलंय किंवा बरेच उदाहरणं हे मूळ संख्यांवरती आधारित पॅटर्न असलेले आलेले आहेत. तर मित्रांनो आपण द स्पर्धा गुरु पाहत आहात आणि हा व्हिडिओ आपल्याला जर आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि आपल्याही इतर मित्रांना जे या परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांनाही शेअर करा. 4थी, 7वी, 8वी या स्कॉलरशिप परीक्षांना सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 17. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडायची आहे. संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन ही संख्या निवडायची. आता 53 आणि 61 काय होईल मित्रांनो? 8 होईल. 61 आणि 68 चा फरक किती होईल मित्रांनो? 7 होईल. 68 आणि 82 चा फरक किती होतो मित्रांनो? या ठिकाणी 14 फरक आहे पहा. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला निवडायची आहे. आता फरकावरून आहे ना मित्रांनो, सलग तर काही फरक नाहीये. मूळ संख्या नाही, काही नाही. परंतु या फरकावरून आहे ना, परत पहिलं जे उदाहरण आपण सोडवलं ना, त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे बेरजेचं. लगेच लक्षात येतंय बघा, कारण की 6 आणि 1 7 होते, 5 आणि 3 8 होते. 6 आणि 8 14 होते. याच्यावरून हे आपल्याला लगेच लक्षात येतंय, की पहिल्या उदाहरण जे सोडवलं तो पॅटर्न इथे आहे. 5 आणि 3 बेरीज किती होईल? 8. 53 मध्ये 8 मिळवल्यावर काय होईल? पुढची संख्या येईल 61. 61 मध्ये 6 आणि 1 आहे. त्याच्यात बेरीज होईल 7. 6 आणि 1 7. 61 मध्ये 7 मिळवल्यावर काय होईल? 68. 6 आणि 8 किती होईल? 68 मधल्या अंकांची बेरीज 14. 68 मध्ये 14 मिळवल्यावर काय होईल? 82. आता 82 मध्ये 2 अंक आहेत. 8 आणि 2 बेरीज होईल 10. 82 मध्ये 10 मिळवलं तर काय उत्तर येईल मित्रांनो? 92. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय आहे? 92 असायला पाहिजे. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 92. आता 92 मध्ये पुढचं टॅली करूया. 2 अंक आहेत 9 आणि 2 बेरीज होईल 11. 92 आणि 11 बेरीज येईल 103 टॅली होते. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 92. प्रश्न क्रमांक 18 मध्ये सुद्धा असं सांगितलं की संख्यांच्या मांडणीचं सूत्र लक्षात घ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायामधून निवडा. तर आता फरक पाहूया. 2 आणि 4 चा फरक होईल 2. 4 आणि 7 चा फरक आहे 3. 7 आणि 12 चा फरक आहे 5. 12 आणि 17 चा फरक आहे 12 आणि 19 चा फरक आहे 7. 19 आणि 30 चा फरक आहे 11. आता प्रश्नचिन्हाच्या जागेची संख्या आपल्याला पाहायची आहे. पॅटर्न लक्षात आलाय? मूळ संख्यांचा पॅटर्न आहे 2, 3, 5, 7, 11. पुढची मूळ संख्या आहे 13. 30 मध्ये 13 मिळवलं तर किती येईल मित्रांनो? 43. आणि 13च्या पुढची मूळ संख्या आहे 17. 43 मध्ये 17 मिळवलं तर 60 येतात. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 2 43 ही संख्या असणार आहे. तुम्ही आतापर्यंत पाहिलंय मूळ संख्यांवरती जास्तीत जास्त उदाहरणं विचारलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 19 पहा. खालील संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा. इथे अपूर्णांक दिलेले आहेत. आता अंश जर पाहिला ना 1 अन् 2 3 3 अन् 2 5 5 अन् 2 7 7 अन् 2 9 9 अन् 2 11. 11 आणि 2 किती होतात? 13. पण तसा कुठेही उत्तराच्या पर्यायांमध्ये अंशस्थानी 13 दिसत नाही. त्याच्यामुळे हे काय उत्तर होणार नाही. आता छेदाचा फरक काढून पाहूया. इथे किती फरक होईल? 3 आणि 6 मध्ये 3 चा. 6 आणि 11 मध्ये कितीचा फरक होईल? 5 चा. 11 आणि 17 मध्ये फरक आहे 6 चा. 17 आणि 27 मध्ये फरक आहे 10 चा. 27 आणि 38 मध्ये फरक आहे 11 चा. मग आता मित्रांनो, इथे काय उत्तर यायला पाहिजे बरं? तर इथं काय असायला पाहिजे? या 17च्या ऐवजी पॅटर्न लक्षात आलाय. 3, 5, 11 या मूळ संख्या आहेत. म्हणजे 17च्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? 3, 5. 5च्या पुढची मूळ संख्या किती आहे? 7. म्हणजे 11 मध्ये 7 मिळवलं तर काय येईल मित्रांनो? 18. आणि 18 मध्ये 9 मिळवलं तर काय येईल मित्रांनो? 27. जुळला का फरक? 3, 5, 7, 9, 11 या क्रमानं येणाऱ्या मूळ संख्यांचा पॅटर्न तयार होतोय. म्हणजे 17च्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? 18. म्हणजेच उत्तर काय आहे मित्रांनो? 7/17. काय असायला पाहिजे होतं? 7/17 हे चुकीचं पद आहे. इथे असायला पाहिजे होतं 7/18. आलं लक्षामध्ये? आता पुढचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 20. याच्यामध्ये काय म्हटलंय? पुढील संख्या मालिकेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे? क्रमाने 2 संख्यांची बेरीज मूळ संख्या. आता इथं काय होईल? 7 आणि 8 ची बेरीज येईल 15. 8 आणि 9 ची बेरीज आहे 17. 9 आणि 2 ची बेरीज आहे 11. 2 आणि 0 ची बेरीज 2. 0 आणि 1 ची बेरीज 1. 1 आणि 3 ची बेरीज 4. 5 आणि 3 ची बेरीज 8. 5 आणि 6 ची बेरीज 11. 6 आणि 8 ची बेरीज 14. 8 आणि 1 ची बेरीज 9. 1 आणि 1 ची बेरीज 2. 1 आणि 1 ची बेरीज 2. 1 आणि 2 ची बेरीज 3. आणि 2 आणि 5 ची बेरीज होते 7. तर आता लक्षामध्ये घ्या, की मूळ संख्या किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता मूळ संख्या कोणती आहे? 17 आहे, 11 आहे, 2 आहे, 15 ही संयुक्त संख्या आहे. त्याच्यामुळे ती बाद होईल. 1 तर मूळही नाही, संयुक्तही नाही. या दोनही समसंख्या असल्यामुळं त्याही मूळ संख्या नाहीत. ही मूळ संख्या नाहीये, ही तर वर्ग संख्याच आहे. आता मग किती राहिल्या संख्या बघा. 17 आहे, 11 आहे, 2 आहे. त्यानंतर इथे एक 11 आहे.
इथे 2 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 7 आहे. म्हणजेच 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 मूळ संख्या आहेत. लगतच्या 2 अंकांची बेरीज करून मूळ संख्या किती येतात? तर 8 येतात. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय म्हटलंय, की मांडणीतलं संख्यांचे सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. पाहताक्षणीच आपल्याला उत्तर लक्षात येते. वर्गसंख्या आहेत. 196 चा वर्ग म्हणजे किती वर्गमूळ आहे? 14. 144 चा आहे 12. 100 चा आहे 10. 64 चा आहे 8. म्हणजेच हा जो काही वर्गमूळ आलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चा फरक आहे. समसंख्या आहेत उतरत्या क्रमाने 14, 12, 10, 8 पुढे येईल 6. म्हणजे तिथे काय येईल 6 चा वर्ग काय येईल 6, 6 36. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 प्रश्न क्रमांक आता 22 पाहूया. यामध्ये काय म्हटलेलं आहे, की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पहा. इथे 7 आणि 8 चा फरक होईल 1, 8 आणि 11 चा फरक होईल 3, 11 आणि 17 चा फरक आहे 6, 17 आणि 27 चा फरक आहे 10, 27 आणि 42 चा फरक आहे मित्रांनो 27 आणि 5 32 आणि 10 42 15. आता पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेची संख्या निवडायची आहे. पॅटर्न लक्षात आलाय का तुमच्या? पॅटर्न संख्या पाहिल्या ना मित्रांनो, की लगेच पॅटर्न आपल्याला क्लिक झाला पाहिजे. त्यासाठी आपण सराव करणं फार गरजेचं आहे. आता या त्रिकोणी संख्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. तिच्यामध्ये 2 मिळवलं तर पुढली संख्या येईल. त्रिकोणी संख्या कशी काढतोय आपण? पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. यामध्ये 2 मिळवले तर पुढली त्रिकोणी संख्या येईल. या 3 मध्ये 3 मिळवले तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या येईल. 6 मध्ये 4 मिळवले तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या येईल. 10 मध्ये 5 मिळवलं तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या येईल. 15 मध्ये 6 मिळवलं तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या येईल. 21 मध्ये 7 मिळवलं तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या येईल. आणि मित्रांनो याच्या 28 मध्ये 8 मिळवलं तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या येते. या क्रमानं तुम्हाला जी बेरीज आहे ना, ती प्लस येणाऱ्या त्रिकोणी संख्येमध्ये +9, +10, +11 असं करत तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. त्रिकोणी संख्या, ठीक आहे? अशा संख्या ज्या त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये मांडता येतात. तर आता इथे काय होईल बरं मित्रांनो, 1 आहे, 3 आहे, 6, 10 आणि 15 या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणजेच इथे फरक किती असला पाहिजे? 21 कारण 21 ही पुढली त्रिकोणी संख्या आहे. म्हणजेच 42 मध्ये आपल्याला 21 मिळवावे लागतील. 2 आणि 1 होईल 3, 4 आणि 2 होईल 6. म्हणजे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 63. 22 चं उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 63. पर्याय क्रमांक 2 संख्या आहे 63. आता प्रश्न क्रमांक 23 पाहूया. चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. फरक काढूया पहिल्यांदा. 6 चा फरक येईल 16 आणि 22 मध्ये. 22 आणि 24 मध्ये 26 मध्ये 4 चा फरक येईल. 26 आणि 39 मध्ये 13 चा फरक येईल. 39 आणि 62 मध्ये कितीचा फरक येतो मित्रांनो? 39 आणि 62 मध्ये अ, 39 आणि 40 आणि पुढचे हे 42 सॉरी 22 म्हणजे 40 आणि 22 किती होतील? 62 म्हणजे 23 चा फरक येतोय. इथे आहे 12 चा फरक. 62 आणि 12 74. इथे 74 आणि 26 100 आणि हे 2 28 चा फरक येतोय मित्रांनो. तर आता लक्षामध्ये घ्या, की चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. चुकीचं पद ओळखायचंय. तर दुसरं जे उदाहरण सोडवलं होतं ना मित्रांनो, ती क्लुप्ती तिथे लागू होणार आहे. फरक तुमच्या लक्षात आले, की फरकामध्ये कोणताही पॅटर्न दिसत नाहीये. परंतु हे लक्षात येतंय 6 एक 6 पुढली संख्या आलेली आहे. 2 4 पुढली संख्या आलेली आहे. 6 2 12 म्हणजेच इथे 12 असायला पाहिजे होतं. 39 च्या ऐवजी इथे 38 असायला पाहिजे होतं. 39 हे चुकीचं पद आहे. 23 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 39. पॅटर्न कसा आहे? पहिली जी संख्या आहे त्याच्यामधील अंकांचा गुणाकार 6 एक 6. 16 मध्ये 6 मिळवले 22 आले. पुढे आहे 2 दुने 4. 22 मध्ये 4 मिळवले 26 आले. 26 मध्ये 2 अंक 6 दुने 12 प्लस केले. उत्तर यायला पाहिजे 38. 38 मध्ये आता 2 अंक 8 त्रिक 24 प्लस केले किती उत्तर येईल 62. पुढे 6 दुने 12. 62 मध्ये 12 मिळवले 74. 74 मध्ये 2 अंक 7 चोक 28. 74 मध्ये 28 मिळवले 102. म्हणजे इथे 39 हे चुकीचं पद आहे. हा पॅटर्न होता गुणाकाराचा. मित्रांनो आता 24 नंबरचं उदाहरण पाहूया. याच्यामध्ये काय म्हटलंय, की संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत. त्याच्यातील क्रम लक्षात घेऊन आपल्याला चुकीचं पद जे आहे ते ओळखायचं आहे. आता हे पहा, इथे फरक किती येईल मित्रांनो? आता हा जो फरक आहे ना, लगतच्या 2 संख्यांचा फरक पाहण्यापेक्षा कारण की हा फरक काढून तर उत्तर मिळणार नाही आपल्याला. कारण की संख्या ह्या कमी जास्त अशा फरकानं आहेत. एकाआड एक जर आपण पाहिलं तर संख्यांचा जो काही क्रम आहे तो एकाआड एक तो वाढता क्रम आहे. ठीक आहे.
त्यात आपण काय करूया, चुकीचं पद आपल्याला ओळखायचंय. एकाधिक संख्यांचा फरक आपण काढूया. आता पहिला आणि तिसरा, तिसरा, पाचवा असा. 3 आणि 6चा फरक होईल 3, 6 आणि 10चा फरक होईल 4, 10 आणि 15चा फरक होईल 5, 15 आणि 21चा फरक होईल 6. तर लक्षात येते तुम्हाला, क्रमानं येणाऱ्या संख्या असा तो फरक आला आहे 3, 4, 5, 6 या क्रमानं. आता ह्या ज्या काही संख्या आहेत, पहिली आणि तिसरी संख्या, तिसरी आणि पाचवी संख्या, पाचवी आणि सातवी संख्या यांच्यातला फरक आता आपण काढूया. 1 आणि 7 मधला फरक आहे मित्रांनो 6. 7 आणि 26 मधला फरक आहे 19. 19 आणि 63 मधला फरक आहे 37. या फरकावरून हे उत्तर येणार नाही. या फरकावरून हे उत्तर येणार नाही. आता याच्यामध्ये अजून एक क्लुप्ती लपलेली आहे पहा. हा तर या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा, तिसऱ्या आणि पाचव्या संख्येचा या क्रमानं 3, 4, 5, 6 चा फरक आलायच. पण याच्यामध्ये अजून एक पॅटर्न लपलेला आहे. तो आता आपण पाहूया. चुकीचं पद आपल्याला ओळखायचंय. बघा, एकाच्या संख्या आहेत ना या पहिली, तिसरी, पाचवी, सातवी याच्यामध्ये काय आलंय बघा, ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्या पुढील 6 त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी आहे. क्रमानं येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. ह्या कोणत्या संख्या आहेत तर क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. ठीक आहे. आता इथं काय होतंय बघा, तर इथे 1 आलेला आहे बघा. इथे 7 आलाय, 26 आलाय, 63 आलाय. आता ह्या त्रिकोणी संख्या तर संपल्या. आता 2, 4, 6, 8 चा फरक आपल्याला बघायचा बघा. तर 1 जी आहे ना, ती घन संख्या आहे. बरोबर? 1 चा घन आहे 1. आता 7 जे आहे ना, तर पुढचा घन किती आहे मित्रांनो? 2 संख्या आहे. 1 च्या पुढची संख्या आहे 2. 2 चा घन किती आहे मित्रांनो? 8 आहे. 8 मधून 1 वजा केले तर काय येतंय? 7 येतंय पहा. 2 च्या पुढे संख्या आहे 3. 3 चा घन किती होतोय? 3 चा घन आहे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मायनस 1 केला किती येतंय बघा? वजा 1 केल्यावर 26 उत्तर येतंय. ही संख्या आलेली आहे. 3च्या पुढची संख्या आहे 4. 4 चा घन किती होईल? 64. 64 मधून 1 वजा केला किती येतं उत्तर मित्रांनो? 63. म्हणजे 7, 26 आणि 63 ह्या बरोबर संख्या आहेत. जसं इथं घन करून वजा 1 करून पुढली संख्या आलेली आहे, तसं 1 चा घन काय असायला पाहिजे होता? 1 आणि वजा 1 करून किती उत्तर यायला पाहिजे होतं? 0. म्हणजे 1 ही चुकीची संख्या आहे. तिथं 1 ऐवजी 0 असायला पाहिजे होतं. 24 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 मध्ये काय म्हटलंय, की खालील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. आता पाहता क्षणीच पॅटर्न लक्षात येतोय मित्रांनो. सगळ्या वर्ग संख्या आहेत. 841 हा वर्ग कितीचा आहे? 29 चा आहे. 361 तो आहे 19 चा. 289 आहे 17 चा. 169 आहे 13 चा आणि 121 आहे 11 चा. आता पॅटर्नही लक्षात आलाय. वर्गसंख्या तर आहेत, पण पॅटर्न काय आहे? या सगळ्या मूळ संख्या आहेत. 11, 13, 17, 19 आणि 29. सुरुवातीपासून विचार केला तर उतरत्या क्रमानं आलेल्या त्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच 29च्या अगोदरची मूळ संख्या कोणती आहे बरं? तर ती आहे 23 आणि 23 ची जी वर्गसंख्या आहे, ती किती आहे मित्रांनो? 529. म्हणून उत्तर काय होईल तिथं? 25 चं पर्याय क्रमांक 4 529. प्रश्न क्रमांक 26 पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद निवडा. आता लगतच्या 2 संख्यांमधला फरक काढूया. 91 आणि 82 फरक आहे 9. 82 आणि 74 मधला फरक आहे 8. 74 आणि 67 मधला फरक आहे 7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा म्हणून इथला फरक काढता येणार नाही आपल्याला. 55 आणि 50 चा फरक होईल 5 आणि 50 आणि 45 चा फरक होईल 5. आता सुरुवातीला असं वाटत होतं की 9, 8, 7 आलंय म्हणजे 6, 5, 4 अशा क्रमानं तो उतरत्या क्रमानं फरक असेल. परंतु शेवटी 2 वेळेला 5 आल्यामुळं हा जो काही उतरत्या क्रमानं सलग ज्या संख्या आहेत, तसा तो फरक आता येणार नाही. म्हणजेच आपल्याला दुसरी क्लुप्ती वापरावी लागणार आहे. आणि जर बारकाईनं संख्या जर आपण ऑब्झर्व्ह केल्या, तर आपल्या लक्षामध्ये येतंय पहा, की 91 मधून हा जो पहिला 9 आहे ना, हा काढून टाकायचा आहे. 91 मधून 9 जर काढले, किती येतात? 82 हे उत्तर येतंय मित्रांनो. 91 मधून 9 जर काढले तर किती उत्तर येतंय? 82. आता ह्या 82 मधला हा जो पहिला 8 आहे ना, तो या 82 मधून मायनस करूया आता. किती उत्तर येईल बघा? 74 म्हणजे पुढची संख्या. या 74 मधून हा 7 आहे ना, तो मायनस करूया. किती उत्तर येतंय? 67. 67 मधून आता हे 6 मायनस करूया. किती उत्तर येतंय मित्रांनो? 61. आता
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 61. हे टॅली होतंय का? ही क्लृप्ती टॅली होते का? हे सूत्र टॅली होतंय का? पॅटर्न पाहूया. 61 मधून आता हे पहिले जे 6 आहेत ते मायनस करूया. किती उत्तर येईल? 55 आलेली पुढली संख्या. 55 मधून हे जे पहिले 5 आहेत ते मायनस करूया. किती होईल? 50. 50 मधून आता हे पहिले 5 वजा करूया, मायनस करूया. किती होईल? 45 आणि मग शेवटपर्यंत आता हा पॅटर्न जुळतोय. याचा अर्थ पहिली जी संख्या आहे त्या संख्येमधून त्याच संख्येमधील पहिला जो अंक आहे तो वजा करायचा आहे. पुढची संख्या येणार आहे. या क्रमानं आपल्याला उत्तर मिळतंय 61 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27 पाहूया. वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी किती विषम संख्या वर्ग संख्या तयार होतात? आता मित्रांनो, आपल्याला संख्येतील अंकांची अदलाबदल करायची. ते 52 आहे. त्याची अदलाबदल करून 25 होईल. 41 चा 14 होईल. 74 चा 47 होईल. 63 चा 36 होईल. 18 चा 81 होईल. 94 चा 49 होईल. 35 चा 53 होईल आणि 46 चा 64 होईल. आता काय म्हटलंय? तयार होणाऱ्या संख्यांपैकी किती विषम संख्या? आता विषम संख्या काय मिळाली? पहिली आपल्याला 25, पुढे मिळाली 47, पुढे मिळाली 81, पुढे मिळाली 49 आणि अजून एक शेवटी एक संख्या मिळते आपल्याला 53. उत्तर नाहीये. पुढचा प्रश्न आहे, किती विषम संख्या वर्ग संख्या तयार होतात? आता या विषम संख्या आहेत. यापैकी वर्ग संख्या कोणत्या आहेत? 25 ही 5 ची वर्ग संख्या आहे. 81 9 ची वर्ग संख्या आहे आणि 49 7 ची वर्ग संख्या आहे. म्हणजे किती वर्ग संख्या तयार होतात? 1, 2 आणि 3. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. 3 वर्ग संख्या तयार होतात. प्रश्न क्रमांक 28 पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर आता लगतच्या दोन संख्यांचा फरक काढूया. पहा, इथे फरक 6 आणि 13 चा किती येतोय? 7 येतोय. 13 आणि 32 चा फरक किती येतो मित्रांनो? तर तो येतोय 19. 13 आणि 7 20 आणि वरचे 12. 12 आणि 7 19. 32 आणि 69 चा फरक किती येतो मित्रांनो? 9 2 गेले 7 राहतात. 6 3 गेले 3 राहतात. 37 चा फरक येतोय. 69 आणि 130 मधला फरक किती येतोय? 69 आणि 31 होतील 100 आणि हे वरचे 30, 61 चा फरक येतोय. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती हे पाहायचंय. आता या फरकातून तर आपल्याला उत्तर मिळणार नाहीये, कारण की फरक बघा सलग नाहीये किंवा त्याचा पॅटर्न नाहीये. फरकाचा फरक काढून पाहूया आपण. 7 आणि 19 मध्ये किती फरक येईल मित्रांनो? 12. 19 आणि 37 चा फरक किती आहे मित्रांनो? 18. 37 आणि 61 चा फरक किती आहे? 24. मग आता इथे जी येणारी संख्या आहे ना, त्याच्यामध्ये आता एक हा जो फरकाचा फरक काढलाय ना, त्यात पॅटर्न तयार झालाय बघा. 6च्या पटीमधील संख्या आहेत बघा. 6च्या पाढ्यामधील संख्या आहेत पहा. 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24. आता 24 मध्ये 6 मिळवल्यावरती काय होतील मित्रांनो? 30. म्हणजे पुढचं जे काही फरकाचा फरक, जो शेवटचा फरक आहे तो 30 येईल. मग आता या 61 जसं 7 आणि 12 19 होतात. 19 आणि 18 37 होतात. 37 आणि 24 61 होतात. तसंच हा फरक आणि हा फरक मिळून किती होतात? 91. 61 आणि 30 होतात 91. आता 6 आणि 7 13 हा जो फरक आहे 13. तसंच 130 आणि 91 जर आपण मिळवले तर किती मिळतात मित्रांनो? 1 1 13 आणि 9 22 221 हे त्याचं उत्तर होईल. 28 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 221. प्रश्न क्रमांक 29 पाहूया. संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा. लगतच्या संख्यांचा फरक काढूया. 117 आणि 3 होतील 120 आणि पुढचे हे 120 आणि 41 61 म्हणजे 41 आणि 3 होते 44. इथे किती फरक येईल बघा. हे 207 मधले हे 7 आणि पुढचे 39 161 ते 39 होतात 200. 39 आणि 7 होईल 46. इथे किती फरक येतोय बघा. 207 आणि 3 210 आणि हे 43. 43 आणि 3 46. 53 आणि 53 आणि 47 होतात. किती होतील? 100 म्हणजे 300 होईल. 253 आणि 47 300 होईल. त्यातून एक मायनस करावं लागेल कारण 299 आहे. 46 फरक येईल बघा. आता लक्षामध्ये येतंय की 46 असा फरक आलेला आहे. पॅटर्न काय आहे? 2 लगतच्या संख्यांमधील फरक 46 आहे. परंतु 117 आणि 161 मध्ये 44 फरक आलाय. इथे किती फरक असायला पाहिजे होता? 46. याचा अर्थ 117 हे चुकीचं आहे. इथे 115 असायला हवं होतं. म्हणून 29 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 117. हे चुकीचं आहे. 115 त्याऐवजी असायला पाहिजे होतं म्हणजे 46 चा पॅटर्न तयार झाला असता. शेवटचं उदाहरण आता आपण पाहूया. चुकीचं पद ओळखायचंय. आता फरक काढूया. 170
आणि 178चा फरक आहे 8. 178 आणि 194चा फरक किती येईल मित्रांनो? 16. 194 आणि 206 याचा फरक किती होईल बघा? 12. 206 आणि 218चा फरक किती येतोय? 12. म्हणजेच 12चा फरक असणारा पॅटर्न तयार होतोय. तर इथं आपल्याला काय होतंय मग चुकीची संख्या कोणती आहे मित्रांनो? 178. इथे 178 नको होतं. इथे किती असायला पाहिजे होतं? 12चा जर फरक आला असता तर 170 आणि 12 किती होतात? 182. म्हणजे 182 आणि 12 किती होतील? 194. 12चा पॅटर्न तयार होईल. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 178 हे चुकीचं आहे. याच्याऐवजी किती पाहिजे होतं? 182 म्हणजे लगतच्या 2 संख्यांमध्ये 12चा फरक आलेला असता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एकूण 30 उदाहरणं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. अनेक प्रकारचे पॅटर्न जे आहेत, संख्या मालिकेची उदाहरणं सोडवताना कोणते-कोणते पॅटर्न येऊ शकतात त्याचा आढावा आपण घेतलेला आहे आणि सर्वात जास्त जे पॅटर्न आलेले आहेत ते मूळ संख्यांच्या बाबतीमध्ये आलेले आहेत. चढत्या क्रमानं मूळ संख्या, उतरत्या क्रमानं मूळ संख्या किंवा मग पहिल्या संख्येमधील अंकांची बेरीज किंवा मग गुणाकार किंवा वजाबाकी अशा पद्धतीचे पॅटर्न किंवा त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या किंवा अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्या अशा पद्धतीचे प्रश्न आलेत आणि कोणते पॅटर्न तयार होतात ते आपण पाहिले. काही-काही उदाहरणांमध्ये लगतच्या 2 संख्यांचा फरक काढला की लगेच पॅटर्न आपल्या लक्षामध्ये पण आलेला आहे. काही-काही वेळेला आपल्याला डोकं सुद्धा चालवावं लागलेलं आहे. शेवटी ही बुद्धिमत्ता आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारच करावा लागणार आहे आणि अचूक उत्तर मिळवावं लागणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं 30 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. त्या 30 प्रश्नांची अचूक उत्तर जाणून घेतलेले आहेत. हे सगळे प्रश्न यापूर्वीच्या 5वी स्कॉलरशिपला आलेले आहेत. हे प्रश्न फक्त स्कॉलरशिप परीक्षेसाठीच उपयोगाचे नाहीयेत, तर पोलीस भरती, महानगरपालिका भरती, एम-पी-एस-सी इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा 4थी, 7वी, 8वी याही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांना सुद्धा हे प्रश्न उपयोगी ठरणारे आहेत. आपण संपूर्ण व्हिडिओ आणि या व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि त्यासोबतच मित्रांनो जे पॅटर्न तुम्ही समजून घेतलेले आहेत ते लक्षात ठेवा आणि अजूनही पुन्हा अशाच उदाहरणांचा सराव करा, जेणेकरून आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला या घटकावर आधारित जे काही 3-4 प्रश्न विचारले जातात, त्याचे आपल्याला 100% मार्क मिळतील. अशाच पद्धतीने तयारी करा. येणारे जे काही 5वी स्कॉलरशिप असेल किंवा इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जर काही प्रश्नांच्या उत्तराबाबत शंका असतील, नक्कीच कमेंट करा. त्याचं समाधान तुमचं 100% केलं जाईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा आणि इतरही आपल्या ग्रुप्समध्ये मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण द स्पर्धागुरू या YouTube चॅनलला भेटत असतोच. परंतु परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्याला सराव पेपर सोडवणं फार महत्त्वाचं आहे आणि आपल्याला मोफत स्वरूपामध्ये जे सराव पेपर आहेत ते www.theSpardhaGuru .com या माझ्या वेबसाईटवरती मोफत उपलब्ध आहेत. आजच या वेबसाईटला भेट द्या आणि हे सराव पेपर आवर्जून सोडवा. इतरही स्पर्धा परीक्षांचे सराव पेपर त्यामध्ये उपलब्ध आहेत आणि सराव केला तरच आपल्याला त्या ठिकाणी हे जे प्रश्न अशा स्वरूपाचे वेगळे-वेगळे येतात ते व्यवस्थित हाताळता येतील. वेळ कमी वाचेल आपला आणि त्या ठिकाणी आपल्याला सगळे प्रश्न अटेम्प्ट त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करता येईल. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच द स्पर्धा गुरूवरती पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.